वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। सगळ्यांना नमस्कार मनापासून। हे शिवम ऋणानुबंध हा जो प्रकल्प आहे तो मुरगुडमध्ये सुरू झाला। शिवम प्रतिष्ठानमध्ये गेले अनेक वर्ष जे युवक येत आहेत त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की एक सकारात्मक आणि घडवणारं काम व्हावं। आणि मग व्हॉट्सअपवर खारीचा वाटा नावाचे ग्रुप आहेत अनेक गावामध्ये, अनेक तालुक्यात, अनेक जिल्ह्यामध्ये। त्यामध्ये ही मुलं काही पैसे जमा करतात आणि त्या गावात किंवा आजूबाजूला जे दुःखी आहेत, ज्यांना कुठली वेदना आहे, ते आपल्या परीनं संपवण्याचा प्रयत्न करतात। असं होता होता पहिलं एक घर आहे प्रगतीचं की जे मिंचेमध्ये पहिलं बांधण्यात आलं की त्या मुलीला आसरा हवा होता। आई खूपच दुर्बल होती आणि थोडंसं इतर विकृत मनोवृत्तीच्या माणसाकडून थोडासा त्रास होता। तिथं आपल्यातल्या एका संवेदनशील मुलाच्या असं लक्षात आलं की हिला छप्पर द्यायला पाहिजे, हिला आधार द्यायला पाहिजे, आणि मग पहिल्या घराचा जन्म झाला। अशाच प्रकारे आणखीन 3 घरं झाली आणि त्यानंतर हे घर इथल्या सगळ्या अनिकेत दादा आणि रावसाहेब या सगळ्यांच्या लक्षात आलं की इथं पण ह्या आजीला ह्या आश्रयाची आवश्यकता आहे आणि हे घर पूर्ण झालं। ची संकल्पना अशी आहे की घराची निवड झाल्यानंतर जी आपली तिथली मुलांची टीम आहे त्या मुलांनी स्वतः श्रमदान करायचं आहे आणि मग उरलेला जो खर्च आहे तो लोकवर्गणीतून, लोकांच्या दातृत्वातून पूर्ण करायचा आहे। घर बांधणे एवढे पैसे पूर्ण झाले की व्हॉट्सअपवर मेसेज जातो की आता थांबवण्यात यावं पैसे, आता गरज नाही, अशी ही व्यवस्था निर्माण केली। आणखीन आता 7व्याचं घर, आता 7वं घर 7व्याला तर सुरू होतं। आता मी बघून आलो की ही तशीच अवस्था आहे। आमचा हेतू आहे की एका बाजूला वाईट मेसेजेस, वाईट त्या झुंडी आहेत विचारांच्या की त्या झुंडीतून युवकांची माथी भडकवणं, त्यांना वेगळ्या मार्गाला घेऊन जाणं। एका बाजूला बघितलं बीडमधल्या तरुणाईचे जर व्हिडिओज बघितले तर ते लोकांचे जीव घ्यायला सुचलेले आहेत। त्यात त्या लेकरांचा दोष नाही आहे, त्यांना दिशा मिळत नाही। ही जी लेकरं माझ्यासोबत काम करत आहेत ती देश घडवणारी आहेत, बलशाली भारताचं स्वप्न बघणारी आहेत। त्यांच्या मनामध्ये विकृती येणार नाही, हे ट्रोलर्स कधीच होणार नाही, त्यांची माथी कधीच भडकणार नाहीत। हे दगडांची मातीची घरं तर बांधताच आहे, लोकांच्या हृदयामध्ये पण आपलं एक स्थान निर्माण करून नव्या भारताचा युवक हा संवेदनशील आणि रचनात्मक मार्गाचा कसा असावा याचं एक आदर्श उदाहरण या घराच्या माध्यमातून पोरं करतात। या सगळ्या लेकरांचा आणि त्यांच्या आईवडिलांचा मला अभिमान आहे की माऊलींची ओवी आहे, कुंभाची लवलवस सांगे भूमीची मार्गव। ते माऊली असं म्हणतात की जशी भूमी असते तसं तिच्यातून बाहेर आलेला कोंभ हा तितकाच नाजूक आणि प्रेमळ असतो, तशी ही सगळी लेकरं आहेत या भारत मातेच्या पोटी जन्म घेणारी। इच्छा इतकीच आहे की यांच्या मनामध्ये द्वेष, मत्सराचं स्थान कधीच नसावं। बलशाली भारताचं स्वप्न, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, अशी ज्योत से ज्योत घेऊन जगणारी ही भविष्यातली पिढी असावी, हा खरा आदर्श आहे की रचनात्मक कार्यासाठी या लेकरांचे हात उचलत आहेत। हातात दगड नाही आहेत, विटा आहेत, घर बांधणारे विटे आहेत। हे वैशिष्ट्य आहे या तरुणाईचं। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.